हा सुरू करतोय. वेलकम सुलाग्या स्कूल बार्शीचे 10वी अ ते फ चे सर्व विद्यार्थी. आता आपण गणित मगाशी करत होतो. त्या गणितामध्ये आपण पायथागोरस प्रमेय लावलं. ए बी टी त्रिकोणाला त्यावरून आपल्याला एटी ची किंमत मिळाली 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर. म्हणून खाली लिहा. म्हणून समीकरण 2 वरून मी मगाशी 2 म्हटलं होतं ते म्हणजे कोणतं, एटी एकरूप सीडी जे म्हटलंय ते. म्हणून समीकरण 2 वरून डॅश खालच्या ओळीला सीडी बरोबर एटी बरोबर 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर. म्हणून सीडी बरोबर 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर. गणित हे संपलेलं आहे. आता आपल्याला नवीन नाव टाका, आर्क ऑफ ए सर्कल. वर्तुळाचे कंस किंवा वर्तुळ कंस. लक्ष द्या, अतिशय महत्वाचे कन्सेप्ट आहेत. मोबाईल आडवा धरा म्हणजे स्क्रीनही मोठी होती. लक्ष द्या, एक वर्तुळ आहे. तुम्हाला दिलेल्या वर्तुळाच्या बाबतीत जर एखादी, नीट ह्या कन्सेप्ट चांगल्या करा, कारण का पुढे नंतर आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम बघायची, इंटरसेप्टेड आर्क, पुन्हा अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत, वर्तुळ खंड वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी नीट बघायच्यात आपल्याला. समजा या वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. ओ इज द सेंटर ऑफ द गिव्हन सर्कल. आणि मग एक रेषा आली एल आणि ही त्या वर्तुळाला छेदून गेली. या लाईन एल ला म्हणतो आपण छेदिका, सिकॅन्ट. त्या वर्तुळाला ती छेदणारी रेषा आहे. मग ती कुठे छेदली आहे, समजा ए आणि बी बिंदू छेद. आता रेषा अशीच येईल का, अशी पण येऊ शकते, अशी पण येऊ शकते, अशी येऊ शकते, कशी पण येईल, त्याचा काय प्रश्न नाही. पण जर ती केंद्रबिंदूतून गेली नाही तर एबी हा तुकडा काय होईल, जीवा होईल. केंद्रबिंदूतून गेली तर ती काय होईल, व्यास होईल, म्हणजे डायमीटर होईल. आता सध्या एबी म्हणजे कोण आहे, व्यास, आपलं जीवा आहे, म्हणजेच कॉर्ड आहे. आता मला हे सांगायचंय, या छेदिकेमुळं, या सिकॅन्टमुळं वर्तुळाचं जे प्रतल आहे, प्लेट आहे, बांगडी आहे ही, त्या बांगडीचे 2 वेगळे वेगळे तुकडे झाले ह्या बॉर्डरचे. कुठले कुठले, तर मी एक हिरव्याने दाखवतो आणि एक निळ्याने दाखवतो. हे 2 तुकडे झाले. मग आपल्याला एबी नुसतं एबी म्हणायच्या ऐवजी एक अजून एक बिंदू कुठला तरी घेऊया, ए एक्स बी. इथं कुठंतरी घेतला बिंदू ए वाय बी. आता बघा, रेफरन्स लगे लक्षात येतो की ए एक्स बी आणि ए वाय बी म्हटली कोणता मार्ग आहे, लक्षात येतो. ए कडून एक्स कडे, एक्स कडून बी कडे, ए एक्स बी. हे 2 अनइक्वल पार्ट तयार झाले. समान तुकडे नाहीत पडले त्या वर्तुळाचे. त्या तुकड्याला म्हणायचं कंस, आर्क. आणि पहिला लहान आहे आर्क ए एक्स बी, म्हणून त्याला म्हणायचं लघु कंस. दुसरा आर्क मोठा आहे म्हणून तो आहे विशाल कंस. हा मेजर आर्क आहे, मेजर, एम ए जे ओ आर. मेजर नाही, एम ई एस यू आर ई नव्हे, ते मापन झालं, मोजणं. इथं म्हटलं मी मेजर. आणि हा आहे मायनर. हा मेजर आहे, सॉरी, मोठा आहे हा, एम ए जे ओ आर. आणि हा खालचा जो आहे छोटा आहे म्हणून त्याला म्हणायचं मायनर. जो लहान आहे तो मायनर आर्क, जो मोठा आहे तो मेजर आर्क. लघु कंस, विशाल कंस. आता इथपर्यंत लक्ष आलंय का, व्यवस्थित समजले का? पुस्तकातली आकृती आणि इथल्या आकृतीमध्ये जंबल करत बसू नका. मी अक्षर कुठली पण घेतली, काळजी करू नका. आता पुन्हा मी हे पुसतो आणि तुम्हाला अजून एकदा ते रिपीट करतो वेगळे आहे. हे एक सर्कल आहे, एक रेषा आली आणि ए आणि बी बिंदूत छेदली. इतर रेफरन्सला मी एक्स घेतलाय, इतर रेफरन्सला वाय घेतलाय.
ए एक्स बी हा लघु कंस आहे, ए वाय बी हा विशाल कंस आहे. सेंटर माझा जो आहे तो आहे ओ. आता वर्तुळाचा केंद्रबिंदू जर ओ आहे आणि तो वर्तुळाचा केंद्रबिंदू जर मी ए आणि बी ला जोडला, ओ बी ओ ए, तर एक कोन तयार होतोय. कोणता? ए ओ बी. या कोनाला ए एक्स बी कंसानं, ए एक्स बी कंसानं केंद्राशी केलेला कोन म्हणायचं. काय म्हणायचं? ए ओ बी कोणाशी केलेला कोन आहे? केंद्रबिंदूच्या तिथं केलेला आहे. कुणी केलेला आहे? लघुकंस ए एक्स बी न केंद्रबिंदू ओ च्या तिथं साधलेला कोन, मिळवलेला कोन, तयार केलेला कोन कोणता आहे? बघा हा ए ओ बी. या कोनाला कुणी केलाय म्हणायचं? ए एक्स बी न. कोण? लघुकंस. लघुकंस ए एक्स बी न केंद्रबिंदू ओ शी तयार केलेला कोन आहे ए ओ बी. आणि यालाच म्हणायचं केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल. केंद्रीय कोन म्हणायचं याला, सेंट्रल अँगल. मग मी काय म्हणू शकतो? ए एक्स बी या लघुकंसाने केंद्रबिंदू ओ शी ए ओ बी हा केंद्रीय कोन केलेला आहे. Angle AOB is the central angle subtended by minor arc AXB at the center O. इथपर्यंत काय अडचण आहे? इतकं सोपं आहे, परंतु मायनर आर्क, मेजर आर्क डोक्यात मुलं घेत नाहीत. तेच जर नीट घेतलं नाही तर मग पुढच्या कन्सेप्ट नीट येणार. आता काय अडचण आहे? जर असं आर्क असतील तर याचं माप जे आहे त्याला आपण थीटाने दाखवतो. एओबी कोणाचं माप थीटाने दाखवतो. आणि मग ते माप म्हणजेच या कंसाचं माप. ते माप म्हणजे कोणाचं माप? ए एक्स बी कंसाचं माप. मग आपण हे कसं लिहिणार? कसं लिहिणार हे? एम कंस ए एक्स बी बरोबर थीटा, किंवा यम आर्क, इंग्लिश मध्ये यम आर्क ए एक्स बी इक्वल टू थीटा. इथपर्यंत कळलं? आता जर या केंद्रीय कोनाचं माप थीटा असेल, हा आहे ए, हा आहे बी, हा आहे वाय, हा आहे एक्स. मग हा जर थीटा झाला तर पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360, तुम्हाला माहिती. मग हा कोन जो आहे तो जर काढायचा असेल तर 360 मधनं थीटा वजा करायचा. म्हणजे हे माप कोणाचं झालं मग? 360 वजा थीटा या मोठ्या कंसाचं माप झालं. ए वाय बी कंसाचं माप बरोबर काय? 360 वजा थीटा. इथं समजले का? इथपर्यंतच समजले का? मग समान मापाचे, एकाच वर्तुळाचे जर समान मापाचे कंस असतील, हे वर्तुळ आहे, एवढाच कंस घेतला ए एक्स बी, इथं एवढाच कंस घेतला सी वाय डी, इथं एक कंस घेतला पी पी झेड क्यू, आणि सगळ्यांना मी सेंटरला जोड. हे बघा, हा कोण समजा 30 असेल, हा कोण 30 असेल, हा कोण 30 असेल, तर ए एक्स बी कंसाचं माप किती? 30 आहे. पी झेड क्यूचं माप किती आहे? 30 आहे. सी वाय डीचं माप किती? 30 आहे. मग 30 कोण जर प्रत्येकाने केंद्राशी केलेला असेल ओशी, तर हे तीनही कंस कसले झाले? मग एकरूप कंस झाले. कंस ए एक्स बी, एकरूप कंस सी वाय डी, एकरूप कंस पी झेड क्यू. अशा अशा कंसांना म्हणायचं एकरूप कंस. पण पण हे एवढं सर्कल आहे,
आणि याचा हा आर्क 30 अंशाचा आहे. कोणता? AXB. आणि हे एवढं मोठं सर्कल आहे. हा केंद्रबिंदू O आहे, हा P आहे समजा केंद्रबिंदू. हा O केंद्रबिंदू आहे आणि इथं CYD तयार झालाय. याचं माप 30 आहे. याचं माप 30 आहे. इकडच्या केंद्रीय कोणाचं माप 30 आहे, इकडच्या केंद्रीय कोणाचं माप 30 आहे. पण त्रिज्या वेगळ्या वेगळ्या आहेत. एक लहान वर्तुळ आहे, दुसरं मोठं वर्तुळ आहे. त्यामुळं 30 जरी कोण दोघांचे असले केंद्राच्या तिथले, तरी कंस AXB आणि कंस CYD हे एकरूप कंस होऊच शकत नाहीत. यासाठी काय असावं लागतं मग? दोन वेगळे वर्तुळ घ्यायचे असतील, अशी तुमची इच्छा असेल, तर मग हे वर्तुळ ज्या त्रिज्येचं आहे त्याच त्रिज्येचं मग हे वर्तुळ काढलं. दोघांचे वेगळे वेगळे बिंदू आहेत, केंद्रबिंदू P आणि Q. ही त्रिज्या, ही त्रिज्या, ही त्रिज्या, ही त्रिज्या एकरूप आहे. आता हाच याचं माप 30 आहे. आता याचं माप 30 असेल तर मग हा बरोबर आहे. मग आता हा कंस आणि हा कंस एकरूप आहे. का बरं? त्यांचे दोघांचे केंद्रीय कोन समान आहेत. अहो पण ते वेगळ्या वर्तुळातलेत की. असू देत, त्यांच्या त्रिज्या मात्र समान आहेत की नाही. म्हणून एकरूप वर्तुळांमध्ये, दोन वेगळ्या वेगळ्या एकरूप वर्तुळांमध्ये किंवा मग एकाच वर्तुळात, आता याच वर्तुळात आहे समजा इथं 30 अंश केलेलं आहे, मग हा कंस सुद्धा एकरूप झाला याच्याशी, हा सुद्धा कंस झाला याच्याशी, तिन्ही कंस एकरूप आहे. इथं तर एकाच वर्तुळातले, इथं हे दोघं भिन्न वर्तुळातले, पण त्रिज्या सेम आहे. म्हणून कंस एकरूप असणं हे त्रिज्येवर सुद्धा अवलंबून आहे. आता एकाच वर्तुळात असेल तर तुम्ही त्रिज्येचा मुद्दाच आणणार नाही, कारण एकाच वर्तुळातली कंस आहेत सगळे. परंतु जर दोन वेगळे जर एक हे असतील वर्तुळ, तर ते वर्तुळ पहिल्यांदा एकरूप पाहिजेत, मगच त्यांचे कंस. आलं लक्षात? नेहा काय म्हणती तू? उलट काय झालंय? बरोबर बोललाय की. हा ठीक आहे, काहीतरी वेगळ्या रेफरन्स असेल. तर या गोष्टी आपण आता लिहून काढूया. लिहा. वर्तुळाचे कंस किंवा वर्तुळ कंस. हा ठीक आहे, ठीक आहे. वर्तुळाचे कंस किंवा वर्तुळ कंस. ती पुस्तकातली आकृती काढा पटकन. सी केंद्रबिंदू असलेला एक वर्तुळ, त्याला एक छेदली छेदिका के, ए बी बिंदू छेदते, एक्स आणि वाय हे दोन बिंदू घेतले. इथं काढतो मी आकृती. म्हणजे मलाही टाइमपास होईल, नाही तर नुसतंच वाट पाहत बसावं लागतंय. मी काढलं म्हणजे किती वेळ लागतो तुम्हाला तेही मला कळत. वर्तुळाचा केंद्रबिंदू सी. ओके. आणि आता काय करा, तुमच्या पेनानं हे डॉटेड जोडा, याच आकृतीत जोडा. दुसरी आकृती कशाला काढायची? आणि इथं नाव द्या थीटा. हे असा थीटा काढायचा, माहिती सगळ्यांना माय. वरील आकृतीत, इन अबाव फिगर, वरील आकृतीत इन अबाव फिगर कॉमा, के ही वर्तुळाची छेदिका असून लाईन के इज द सिकॅन्ट ऑफ द सर्कल. रेषा के ही वर्तुळाची छेदिका असून ती दोन वर्तुळास, ती दोन वर्तुळास, दोन नाही, ती त्या वर्तुळास, दोन कुठले आले, ती त्या वर्तुळास ए व बी या बिंदूत छेदते. ती त्या वर्तुळास ए व बी या दोन बिंदूत छेदते.
पॅराग्राफ. रेषा के मुळे, हा सांगतो, के इज द सिकॅन्ट ऑफ द सर्कल विच इंटरसेक्ट्स द सर्कल इन 2 points A and B, which intersects the circle in 2 points A and B. त्यामुळे वर्तुळ प्रतलाचे, therefore the plane of the circle is divided into, therefore the plane of the circle is divided into, त्यामुळे वर्तुळ प्रतलाचे 2 भाग होतात. divided into 2 parts. Each part is called as the arc of the circle. प्रत्येक भागास वर्तुळाचा कंस असे म्हणतात. प्रत्येक भागास वर्तुळाचा कंस असे म्हणतात. कंसला अवतरण चिन्ह करा, आर्क. Each part is called as arc of the circle. Paragraph. लहान भाग AXB ला लघुकंस म्हणतात. The smaller part AXB is called, लहान भाग AXB ला लघुकंस म्हणतात. त्याच्याच पुढे डॅश करून लघुकंस AXB. The smaller part is called as minor arc. डॅश करून त्याच्याच पुढे लिहायचं मायनर आर्क AXB. पॅराग्राफ. मोठ्या भागास विशाल कंस म्हणतात. मोठ्या भागास विशाल कंस म्हणतात. The bigger part is called major arc. The bigger part is called major arc. त्याच्याच पुढे डॅश करून लिहायचं मेजर आर्क AYB. एक सोडा स्टार. केंद्रीय कोन सेंट्रल अँगल डॅश. जर छेदिका के ने छेदलेले 2 बिंदू, छेदिका के ने छेदलेले 2 बिंदू, इफ the points A and B intersected by line K on the circle, if points A and B intersected by line K on the circle are joined to point C, जर छेदिका के ने छेदलेले 2 बिंदू A व B केंद्रबिंदू C ला जोडले, A व B हे 2 बिंदू केंद्रबिंदू C ला जोडले तर कोन ACB तयार होतो. Are joined to point C, then we get an angle ACB. कोन ACB तयार होतो. या कोनास, this angle is called central angle. या कोनास केंद्रीय कोन असे म्हणतात. केंद्रीय कोनला सेंट्रल अँगलला अवतरण चिन्ह करा. खालच्या वेळेला म्हणजेच that is
Angle ACB is the central angle made by, कोण ACB हा लघुकंस AXB ने, लघुकंस AXB ने केंद्राशी केलेला कोण आहे. That is, angle ACB is the central angle subtended by किंवा made by minor arc AXB, minor arc AXB at the center C. म्हणजेच कोण ACB हा लघुकंस AXB ने केंद्राशी केलेला केंद्रीय कोण आहे. खालच्या म्हणून, खालच्या म्हणून लघुकंस AXB चे माप बरोबर, शब्दातल्या, म्हणून लघुकंस AXB चे माप बरोबर मापकोन ACB. तुम्ही लिहा इंग्लिश वाले. Therefore, measure of minor arc AXB बराबर M angle ACB. म्हणून M arc AXB बरोबर M angle ACB बरोबर थीटा. मराठी वाले M कंस AXB बरोबर M कोण ACB बरोबर थीटा. खालच्या वेळेला कंस AYB हा विशाल कंस आहे. म्हणून M कंसात विशाल कंस एका ओळीत मावलं पाहिजे म्हणून तसं लिहायचं, छोटं छोटं लिहा. AYB बरोबर 360 वजा M कंस AXB. M आर्क AYB बरोबर 360 वजा M आर्क AXB. त्याच्याच खाली इक्वल टू 360 वजा थीटा. इक्वल टू 360 वजा थीटा ब्रॅकेट कंप्लीट अंश. एक सोडून स्टार, दोन वर्तुळ काढा पटपट. नाव टाका आधी एकरूप कंस. एकाच त्रिज्येची दोन वर्तुळ काढा बरं का. केंद्रबिंदू P आणि Q. साधारण सेम सेम वाटतील असेल या. आर्क 30 अंशाचा नसेल तर 50 अंश लिहा वाटल्यास.
जरा मोठा वाटायला आहे. ते कोणाचं माप 50 वाटतं जरा, त्यामुळे 50 लिहूया, 30 नको. 30 म्हणजे खूप छोटा असतो. आणि प्रत्येक त्रिज्येवर एकरूपतेचं चिन्ह करा. हे आणि इकडं पण एकरूपता दाखवा. म्हणजे ही 2 दिलेली वर्तुळ एकरूप आहेत. आता इथं एक खाली जरा वेगळं वर्तुळ काढा. क्यू डबल आलं का? ठीक आहे, करतो चेंज. PZT. टी करा, बरोबर आहे. डबल बिंदू नको, एकच. बरं, आता काय करा, ह्याच्या खाली अजून एक वेगळं वर्तुळ काढा. या दोघांची त्रिज्या सेम आहे. लहान किंवा मोठं वर्तुळ काढा. या 2 वर्तुळांच्या पेक्षा मोठं किंवा लहान कसलं पण वर्तुळ काढा आणि त्याचा केंद्रबिंदू आहे सी. नाही, सी नको, आता एम आहे. आणि याचं पण माप 50 दाखवा. आणि नाव द्या त्याला काहीतरी. आता XYZ गेलं, एम झालं, N S D. नाही, डी नको, NS K. NSK नाव द्या. तिथं त्रिज्येवर मात्र काही खूण करू नका, कारण का वेगळी त्रिज्या आहे. लहान किंवा मोठं चक्क फरक दिसावा. माझ्या मते सगळ्यांची आकृती झाली असावी. वरील आकृतीत, इन अबाव फिगर, दी सर्कल्स विथ सेंटर P and Q. वरील आकृतीत P व Q केंद्रबिंदू असलेली 2 वर्तुळे, P व Q केंद्रबिंदू असलेली 2 वर्तुळे एकरूप वर्तुळे आहेत. In above figure, the circles with center P and Q are congruent circles. ब्रॅकेट मध्ये रेड आहे इक्वल. मराठी मीडियम वाले ब्रॅकेट मध्ये समान त्रिज्या. ब्रॅकेट कंप्लीट. खालच्या वेळेला केंद्रबिंदू P असलेल्या वर्तुळासाठी, केंद्रबिंदू P असलेल्या वर्तुळासाठी डॅश फॉर द सर्कल विथ सेंटर P डॅश M कोण नाही, M कंस AXB, त्याच्याच पुढे बरोबर M कंस CYD. तुम्ही आर्क लिहा, कंस या शब्दाच्या ठिकाणी आर्क लिहा. M कंस AXB बरोबर M कंस CYD बरोबर 50 अंश. म्हणून खाली लिहा कंस AXB म्हणजेच आर्क AXB, एकरूपचं चिन्ह करा, एकरूप कंस CYD. खालच्या वेळेला म्हणजेच एकाच वर्तुळातील समान मापांचे, एकाच वर्तुळातील समान मापांचे, एकाच वर्तुळातील समान मापांचे कंस एकरूप असतात.
the arcs of the same circle having equal measure are always congruent. The arcs of the same circle, arc नको, arcs अनेक वचन करा. Arcs of the same circle having equal measure are always congruent. तसेच मी किती वाजलेत ते बघतो बरं का, वेळ थोडा वाढू दे. ठीक आहे, थोडा वेळ घेऊ, अजून 3-4 मिनिटं घेऊ. तसेच खालच्या वेळेला पी व क्यू केंद्रबिंदू असलेल्या एकरूप वर्तुळांसाठी फॉर द कॉन्ग्रुएंट सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू डॅश, फॉर द कॉन्ग्रुएंट सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू डॅश, एम आर्क ए एक्स बी, एम कंस ए एक्स बी बरोबर एम कंस सी वाय डी बरोबर एम कंस पी झेड टी बरोबर एम कंस पी झेड टी. म्हणून कंस ए एक्स बी एकरूप कंस सी वाय डी एकरूप कंस पी झेड टी. म्हणजेच जर दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान असतील तर समान मापांचे कंस एकरूप असतात. दॅट इज if radii of two circles are equal, if radii of two circles are equal, then the arcs having same measure, the arcs having equal measure are congruent. तिसरी स्टार. मात्र एम केंद्रबिंदू असलेले वर्तुळ, एम केंद्रबिंदू असलेले वर्तुळ आधीच्या वर्तुळांशी एकरूप नाही. The circle with center M is not congruent with other two circles. The circle with center M is not congruent with other two circles. Therefore, म्हणून जरी M कंस एन एस के, M कंस एन एस के बरोबर 50 अंश व एम कंस ए एक्स बी बरोबर 50 अंश, इवन इफ एम आर्क एन एस के बरोबर 50 डिग्री and M arc AXB बरोबर 50 डिग्री, कॉमा, तरी ती वर्तुळे एकरूप नसल्यामुळे कंस एन एस के एकरूप नाही म्हणायचं. कंस ए एक्स बी म्हणजेच काय, आर्क एन एस के कॉन्ग्रुएंट काढायचं, कॉन्ग्रुएंट काढायचं आणि नॉट इक्वल टू म्हणायचं, म्हणजे काट मारायची.
आर्क AXB. आता शेवटचं वाक्य. म्हणून दोन वर्तुळे एकरूप नसतील, दोन वर्तुळे एकरूप नसतील, इफ टू सर्कल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, दोन वर्तुळे एकरूप नसतील तर समान मापांचे वर्तुळ कंस एकरूप नसतातच. समान मापांचे वर्तुळ कंस एकरूप नसतातच. इफ two circles are not congruent, then if two circles are not congruent, then the arcs having equal measure, the arcs having equal measure are not congruent. उद्या बरोबर 11:30 यायचंय. मी उद्या गृहपाठ द्यायची शक्यता आहे. उद्या अ ते फ तुकडींना सगळ्यांना ते कंपल्सरी आहे. आपल्याला 5 गृहपाठ झाले पाहिजेत. शिवाय प्रात्यक्षिक वहीच्या विषयीची सूचना मी ग्रुपवर टाकणार आहे. 9वी क, 9वी ड आणि 9वी ब ला मी होतो. आपल्या प्रात्यक्षिकच्या वह्या मी प्रिझर्व्ह करायला सांगितल्या आहेत, कारण का 9वी आणि 10वीचं त्याच्यात प्रात्यक्षिक एकत्र आहे. ती काय ती सूचना मी उद्या ग्रुपवर टाकेन आणि तुम्हालाही सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सुलाख्या.